करता अत्यंत दुर्दैवी घटना घडली. म्हणून काँग्रेस पक्षानं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करून देऊन आणि काही बरेचसे डिटेल मुद्दे त्यामध्ये आहेत. पुनर्बांधणीबद्दलचे त्याच्याबद्दलचे मुद्दे आहेत. वाहतुकीच्याबद्दल काय केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आमची कमिटमेंट आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही पुणे शहरातल्या मेट्रोचा पाठपुरावा करून आम्ही इथं मेट्रो आणली होती. तिथं भूमिपूजन मी स्वतः केलं होतं. नागपूरचं पुण्याचे मुंबई मेट्रोचे प्रकल्प आम्ही आणले होते. आमचे JNNM योजना होती त्याचा फायदा झाला पुणेकरांना. त्यानंतर स्मार्ट सिटीची घोषणा झाली. स्मार्ट सिटीचं काय झालं त्याचं कुणीही प्रश्न विचारले नाहीत. किती पैसे खर्च केले आणि पुण्याच्या स्मार्ट सिटीचं काय झालं. नियोजन शून्य विकास करून पुण्याला या दुर्दशेकडे या लोकांनी आणलेलं आहे आणि ते आता बदल करण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच या शहराला पुन्हा एकदा जे देशात जे अग्रणी स्थान आहे. आज एक काळ असा होता की कुठेही सगळ्यात चांगलं शहर शिक्षणाकरता, राहणीमानाकरता, आरोग्य सेवाच्या करता कुठला असेल म्हटलं तर पुण्याचं त्यात प्रथम क्रमांकामध्ये नाव घेतलं जायचं. आज इथल्या गर्दीमुळं आणि इथल्या नियोजन शून्य विकासामुळं इथं ती परिस्थिती आज राहिलेली नाही. त्यामध्ये किती पैसे त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये गेलेले आहेत हे तर डिटेल्ड माहिती आम्ही त्यांची काळी कृत्यसुद्धा त्यात आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत. आपण त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्यासमोर पुनर्बांधणीचे आहेत, वाहतुकीचे आहेत, इथं नागरी सुविधा निर्माण करण्याचे मुद्दे आहेत. ते आपल्याला आणखी डिटेलमध्ये आपल्याला सांगता येईल. पण मी आपल्याला अभिवचन देतो की आज जरी एक परिस्थिती अशी वाटली की बघ सगळीकडं महायुती करत राहिले तरी हे काही हवावरच्या पाण्यासारखी युती आहे. शेवटी देशामध्ये दोनच विचारधारा राहणार आहेत. एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर, समतेवर, न्यायाचं राज्य निर्माण करणारी व्यवस्था आणि दुसरीकडं पुन्हा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. हे दोनच विचार राहणार आहेत. या दोघांचा संघर्ष राहणार आहे. त्यामुळं पुणेकरांनी फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराला, डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला, महात्मा गांधीच्या विचाराला आणि आशीर्वाद द्यावा हेच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही घेऊन आलेलं आहे. बाकी पुढचं मग डिटेल प्रश्न तुम्ही थोडं अध्यक्ष थोडं मुद्दे सांग. यानंतर बातमीपत्र